नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। इयत्ता 9वीचं गणित भाग 1चं पाचवं प्रकरण सुरू आहे मित्रांनो। दोन चलातील रेषीय समीकरण। दोन चलातील रेषीय समीकरण ह्या प्रकरणाचं सराव संच 5.2 अर्थात दुसरा सराव संच आपण या ठिकाणी घेणार आहोत। दुसऱ्या सराव संचामध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे विचारले जातील मित्रांनो। एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत। चला तर आपण सराव संच 5.2 ला सुरुवात करूया। ओके मित्रांनो, पाचव्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। पाचवं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरण। याच्यातला सराव संच 5.2 सराव संच 5.2 हा पूर्णपणे तुमचा शाब्दिक उदाहरणांचा आहे। म्हणजे एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून हे शाब्दिक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत मित्रांनो। चला तर पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया। एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या नोटा आहेत। एक पाकिट आहे, तिथे 5 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटा टाकलेल्या आहेत। ओके, नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे, म्हणजे 350 रुपयांच्या नोटा आहेत। 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी, तर 5 आणि 10च्या नोटांची संख्या किती आहे हे आपल्याला शोधायला सांगितलं। अतिशय सुंदर असं उदाहरण आहे मित्रांनो। 5 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा अशा एकूण 350 रुपये आहेत। मग आपल्याला त्या नोटा किती आहेत हे शोधायला सांगितलं। सुरुवातीला आपण असं करूया, 5 रुपयाच्या नोटांची संख्या x मानूया आणि 10 रुपयाच्या नोटांची संख्या y मानू। बघा, समजा 5 रुपयांच्या नोटांची संख्या x आणि 10 रुपयाच्या नोटांची संख्या y मानूया, राईट। मग आता उदाहरणातील अटीनुसार पहिल्या अटीनुसार बघा काय सांगितलं। आता पहिली अट काय सांगितली, 5 रुपयांच्या नोटा आणि 10 रुपयांच्या नोटा अशा एकूण 350 रुपयाच्या नोटा आहेत। मग 5 रुपयाच्या नोटा किती आहेत मित्रांनो, x मानलेल्या आहेत। मग 5 रुपयांच्या नोटा जर x असतील तर एकूण रुपये किती झाले 5 रुपयाप्रमाणे 5x। या 5 आणि x ला गुणायचं। 5 रुपयांच्या नोटांनी x संख्येला जर गुणलं तर 5x एवढे रुपये झाले। त्याचबरोबर 10 रुपयांच्या नोटांची संख्या तुमची y आहे, 10 ने y ला गुणा अधिक 10y झाले। आणि हे 5 रुपये अधिक 10 रुपये असे एकूण किती रुपये आहेत त्यांच्याकडे 350 रुपये, म्हणून इथे आपण 350 रुपये असे मानूया। लक्षात घ्या, 5 ला x ने गुणलं 5x लिहिलं मित्रांनो, 10 ला y ने गुणलं 10y लिहिले आणि तुमचे एकूण रुपये होते 350, म्हणजे 5x अधिक 10y बरोबर 350। आता याला थोडं संक्षिप्त रूपामध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येईल। 5 ने भागून टाकूया समीकरणात जर 5 ने भागलं तर तुम्ही काय करणार, किंवा 5 कॉमन काढतो या ठिकाणी। बघा 5 कॉमन काढला तर कंसात येतील तुमचे x, नाही का। 5 दुने 10 म्हणजेच 2y बरोबर तुमचे 350 जसेच्या तसे। ओके मित्रांनो, पुढे जाऊन तुम्ही असं लिहू शकतात, हा x अधिक 2y बरोबर 350 छेदस्थानी हे तुमचे 5 आहेत, राईट। आणि पुढे जाऊन त्याच्या पुढची स्टेप अशी लिहिता तुम्ही x अधिक 2y बरोबर, या 5 ने भाग देऊया मित्रांनो, ठीक आहे। 5 1 5 5 7 35, 5 1 5 5 7 35 आणि त्याच्यावर हा एक 0, म्हणजेच x अधिक 2y बरोबर 70 हे तुमचं समीकरण नंबर 1 आहे। ओके, आता असंच दुसरं समीकरण मिळवायचं आहे। मग दुसऱ्या अटीनुसार बारीक लिहितो मी। दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगते बघा, इथून पुढं 5 रुपयाच्या नोटांची संख्या x आहे ती, त्याच्यानंतर 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येपेक्षा कितीनं दुप्पटीपेक्षा 10 रुपयाच्या नोटा आहेत y, त्याच्या दुप्पटीपेक्षा 2y कितीने कमी 10 ने कमी, म्हणजेच वजा 10। 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयाच्या नोटांच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी, आणि इथे बरोबरचं चिन्ह टाकायचं मित्रांनो। आता हे दोन्ही सारखे झालेत। 5 रुपयांच्या नोटांची संख्या ही 10 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुप्पटीपेक्षा 10 ने कमी, अशा पद्धतीने हे मांडणी केली। आणि मग पुढे जाऊन तुम्ही याला असं लिहू शकता, x हे 2y इकडे घ्या, वजा 2y बरोबर तुमचे इकडे वजा 10 उरलेत मित्रांनो।
याला समीकरण नंबर 2 म्हणूया. ओके, आता समीकरण 1 आणि 2 आपल्याला ह्या ठिकाणी सोडवायचे मित्रांनो. चला तर समीकरण 1 आणि 2 आपण ह्या ठिकाणी सोडवणार. पहा तर तुमचं 1 नंबरचं समीकरण आहे x अधिक 2y बरोबर 70 आणि दुसरं समीकरण आहे x वजा 2y बरोबर वजा 10. दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली ना मित्रांनो, अधिक 2y आणि वजा 2y तुमचे सहज कॅन्सल होतील, कट होतील एकमेकांशी. आणि म्हणून ह्या ठिकाणी असं म्हणूया, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. 1 व 2 ची बेरीज करू. चला, एकाखाली एक समीकरण. पहिलं समीकरण घेतलं x अधिक 2y बरोबर 70. त्याच्या खाली दुसरं समीकरण x वजा 2y बरोबर वजा 10 आहेत मित्रांनो, ते लिहिलेत. पहा, एकाखाली एक समीकरण लिहिल्यानंतर एक आडवी रेष घेतो आपण नेहमीसारखी. बेरीज करतो मित्रांनो. इथे बेरजेचं चिन्ह लिहूया. x मध्ये x मिळवल्यानंतर तुमचे 2x झाले, अधिक 2y वजा 2y म्हणजे तुमचे 0 झाले मित्रांनो. 2y मधून 2y गेले. त्याच्यानंतर बघा, 70 ला अधिकचं चिन्ह आहे, 10 ला वजा चिन्ह आहे. 70 मधून हे 10 गेल्यानंतर तुमचे 60 उरले. म्हणजेच थोडक्यात तुम्ही असं लिहू शकता, 2x बरोबर 60. हा 0 लिहायची गरज नाही. आणि म्हणून x बरोबर हा 60 छेदस्थानी तुमचे 2 आणि म्हणून तुमचे x किती होतील या ठिकाणी? x बरोबर 60ला 2 ने भाग द्या म्हणजे तुमचे किती येतील? 30. किती येतील? 30. ही किंमत तुम्हाला कोणत्याही एका समीकरणात ठेवायची. तुम्ही समीकरण 1 मध्ये म्हटलं तरी चालेल, नाही की नाही? x बरोबर 30 समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 नंबरच्या समीकरणात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. आता बघा पुढची स्टेप, हे पलीकडचं पुसतो मी. 1 नंबरच्या समीकरणात ठेवणार. मग 1 नंबरचं समीकरण काय आहे तुमचं? 1 नंबरचं समीकरण बघा, x अधिक 2y बरोबर 70. हे समीकरण आहे. x अधिक 2y बरोबर 70 हे समीकरण आहे. लिहून घेऊया, काही हरकत नाही. त्याच्यात x तुम्ही किती काढलेला आहे? 30 काढला आहे की नाही? मी समीकरण 1 मध्ये ठेवतो म्हणजे x च्या जागेवरती 30 येतील तुमची इथे मित्रांनो. 30 अधिक 2y बरोबर 70 आणि म्हणून 2y बरोबर 70 आणि हे 30 पलीकडे गेल्यानंतर वजा होतील, आहे की नाही? आणि बरोबर बघा किती झालेत आता ह्या ठिकाणी? 2y बरोबर 70 मधून 30 गेल्यानंतर 40 उरतात मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी 40 लिहितो मी. आणि म्हणून बरोबर y बरोबर 40 छेदस्थानी तुम्ही काय किती कराल? 2 कराल. 40 छेदस्थानी 2 म्हणजे 40 चे निम्मे केले, किती झाले सांगा बरं? बरोबर y बरोबर 20. बे 2 4 त्याच्यावर 1 0 म्हणजे 20. y ची किंमत किती आली? 20. लक्षात घ्या, x तुम्ही किती काढलाय ह्या ठिकाणी? 30 आणि y ची किंमत किती काढली? 20. x तुमचा काय मित्रांनो? 5 रुपयाच्या नोटा, त्याची संख्या 30 आहे. आणि 10 रुपयाच्या ज्या नोटा आहेत, 10 रुपयाच्या नोटांची संख्या y आणि ते किती आले? 20. पाहिजे तिथे वाक्य लिहू शकतात, 5 रुपयाच्या नोटा. पाच रुपयाच्या नोटा किती काढल्या आपण? 30. आणि 10 रुपयाच्या नोटा, 10 रुपयांच्या नोटा किती काढल्या? त्या 20. अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि सोपं असं उदाहरण मित्रांनो. मी स्क्रीनशॉट बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि संपूर्ण उदाहरण लिहा. पुढच्या उदाहरणाला आपण लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, दुसरे उदाहरण आहे. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. अंश व छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 1:2 होते. तर तो अपूर्णांक आपल्याला ह्या ठिकाणी काढायला सांगितलं मित्रांनो.
चला तर आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवूया. उदाहरण बघा किती इंटरेस्टिंग आहे. ओके, मग आता या ठिकाणी अपूर्णांक म्हटल्यानंतर अपूर्णांकाचा अंश आणि छेद अतिशय महत्वाचा असतो. म्हणून या ठिकाणी अपूर्णांकाचा अंश आपण जर x मानला तर छेद आपल्याला y घ्यावा लागेल मित्रांनो, है की नाही. समजा अपूर्णांकाचा अंश x मानूया तर अपूर्णांकाचा छेद तुमचा काय होईल, y घेता येईल आपल्याला. ओके, अपूर्णांकाचा छेद जर y घेतला तर तो अपूर्णांक कसा असेल मित्रांनो, म्हणजे वरती अंशस्थानी x आणि छेदस्थानी y, कारण अंश आणि छेद xy मानल्यामुळे अपूर्णांक x छेदस्थानी y अशा पद्धतीने आपण अपूर्णांक लिहू शकतो. ओके, आता बघा पहिली अट काय सांगते. पहिली अट बघा, एका अपूर्णांकाचा छेद, अपूर्णांकाचा छेद, छेद तुमचा y आहे मित्रांनो. पहिली अट, पहिली अट काय, एका अपूर्णांकाचा छेद, छेद हा y मानलेला आहे म्हणून मी या ठिकाणी छेद घेतो y. y हा अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त, अंश, अंश तुमचा x त्याची दुप्पट 2x आणि त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, 1 ने जास्त आहे. ही पहिली अट आहे. आणि मग याला जर सिंप्लिफाय करायचं झालं, बघा इकडे आपण असं लिहू शकतो 2x अधिक 1 बरोबर y. बाजू पलटली मी, उजवी बाजू डाव्या बाजूला आणि डावी बाजू उजव्या बाजूला, आणि थोडक्यात याला आपण असं लिहू शकतो मित्रांनो 2x हा y इकडे घेतला वजा y बरोबर हा तुमचा 1. हे समीकरण नंबर तुमचं 1. हा 1 इकडे आल्यानंतर वजा झाला, लक्षात घ्या. हे बघा 2x y इकडे आले ह्या बाजूला उजव्या डाव्या बाजूला वजा झाले, आणि डाव्या बाजूचे अधिक 1 इकडे गेल्यानंतर उजव्या बाजूला काय झाले, वजा 1. हे समीकरण नंबर तुमचं 1. आता दुसरी अट बघूया आपण. दुसरी अट, दुसरी अट काय सांगते बघा, इथून पुढे सुरुवात. नंतर अंश व छेद, अंश आणि छेद यात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 1:2 होते. खूप इंटरेस्टिंग. हा अपूर्णांक आहे तुमचा, मी अपूर्णांक इथे लिहितो बघा, x छेदस्थानी y. अंशात तो किती म्हणतो, अंशात आणि छेदात किती मिळवायचे, 1 मिळवायचे. म्हणजे अंशामध्ये 1 मिळवले म्हणजे x अधिक 1, छेदामध्ये y मिळवले म्हणजे x अधिक y. लक्षात घ्या, अंशात आणि छेदात प्रत्येकी 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर 1:2 होते. म्हणजे हे जे गुणोत्तर येतं मित्रांनो, हे गुणोत्तर तुमचं किती येतं, 1:2 म्हणजे 1 छेदस्थानी 2 गुणोत्तराच्या भाषेत मांडतो आपण. ओके, आता आपण तिरकस गुणाकार करूया. याने याला गुणूया, 2 आणि याला गुणा. ही दुसरी अट आहे, 2 आणि याला गुणा. 2 वाटलेस तिकडे लिहितो मी, 2 गुणिले कंसात x अधिक 1 बरोबर 1 गुणिले y अधिक 1. तिरकस गुणाकार लक्षात आला असं तुमचं. 2ने ह्या अंशाला गुणलं, ह्या छेदाने ह्या अंशाला गुणलं, तिरकस गुणाकार केला. 2 गुणिले x किती झाले मित्रांनो, आता 2 गुणिले x म्हणजे 2x, 2 गुणिले 1 म्हणजेच किती झाले, 2 बे 1 बे. त्याच्यानंतर पुन्हा 1 गुणा, 1 गुणिले y म्हणजेच y, आणि 1 गुणिले 1 म्हणजेच तुमचे 1 होतात, है की नाही. एकाने गुणल्यानंतर काही फरक पडत नाही, जशी तशी पद आपण त्या ठिकाणी लिहित असतो. चला तर मित्रांनो पुढची स्टेप काय होईल, हे 2x जशीच तसे बाळांनो, हा y ह्या बाजूला घ्या, इकडे आणा y ला, इकडे आणल्यानंतर वजा y झाले बरोबर. उजव्या बाजूला 1 उरलेला आहे, डाव्या बाजूचा अधिक 2 इकडे गेल्यानंतर वजा 2 होतील. आणि म्हणून पुढे काय झालं बघा, 2x वजा y बरोबर एकातनं 2 किंवा 2तनं 1 काढल्यानंतर तुमचा 1 उरतो आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे वजा 1 उरतं. हे समीकरण तुमचं 2 आहे. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी समीकरण 1 आणि समीकरण 2 दोन्ही समीकरण समान आहेत, सारखीच आहेत. म्हणजे एकच समीकरण मिळाले. दोन्ही समीकरण सारखी जर असतील तर ह्या समीकरणांच्या उकली अनंत असू शकतात, है की नाही. याला ह्या दोन्ही समीकरणांना एक उकल असणार नाही, अनंत उकली असतील. मग त्याच्यात आपण असं करूया, समीकरणात समजा x बरोबर मी
एक घेतला, समजा x बरोबर जर 1 ठेवला इथे, तर काय होईल बघा, मग तुमची y ची किंमत काय होईल, म्हणजे 2 गुणिले x म्हणजे तुमचा 1 वजा y बरोबर तुमचे हे वजा 1 बरोबर. 2 गुणिले 1 म्हणजेच 2 वजा y बरोबर वजा 1 मित्रांनो, आणि म्हणून वजा y बरोबर हे वजा 1, आणि हे 2 इकडे गेल्यानंतर वजा 2 झाले, आणि म्हणून तुम्ही असं लिहू शकता वजा y बरोबर बघा वजा 1 आणि वजा 2 दोन्ही तुमचे कसे समान चिन्ह असलेली पद आहेत, बेरीज करणार, 2त 1 मिळवल्यानंतर 3 झाले मित्रांनो, ते वजा 3 आले, दोन्ही बाजूचं वजा 3 न कट करून टाका, म्हणजेच y तुमचा किती येईल, y बरोबर 3, म्हणजेच पहा तो अपूर्णांक, तो अपूर्णांक कसा असू शकतो, अपूर्णांक कसा असू शकतो पहा, या ठिकाणी x 1 घेतला होता त्यावेळेस तुमचा y 3 आला, म्हणजेच तो अपूर्णांक किती आला तुमचा 1/3. याच पद्धतीने याचप्रमाणे आपण असं लिहू शकतो, याप्रमाणे जर तुम्ही x 2 घेतला मित्रांनो, x ची किंमत जर 2 ठेवली तर त्यावेळेस तुमचा y 5 येतो. सोडून बघा तुम्ही, ह्या समीकरणामध्ये जर x तुम्ही 2 ठेवला तर त्यावेळेस तुमचा y 5 येतो, त्यावेळेस तुमचा अपूर्णांक काय असेल, मग अपूर्णांक असेल मित्रांनो 2 छेदस्थानी तुमचे 5. जसं तुम्ही x बरोबर 2 घेतला त्याचप्रमाणे तुम्ही समजा पुढची संख्या x बरोबर 3 घेतला, तर याच्यात x बरोबर 3 ही जर किंमत टाकली ह्या समीकरणात, तर तुम्हाला y ची किंमत मिळते ती 7 मिळते, y बरोबर किती मिळते, 7 मिळते. आणि म्हणून तो अपूर्णांक कसा असू शकतो तुमचा, पुन्हा अपूर्णांक किती असेल मित्रांनो, 3/7. लक्षात घ्या बघा, अशा वेगवेगळ्या किमती येऊ शकतात त्या अपूर्णांकाच्या. पहिला अपूर्णांक तुमचा असा येऊ शकतो, दुसरा अपूर्णांक जर घेतला तुम्ही तर तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता, x जर 2 घेतला तर y 5 येईल, समजा x तुम्ही 3 घेतला तर y 7 येईल, पण पुढचा अपूर्णांक तुमचा अशा पद्धतीने येईल, 3/7 हा 2/5 अशा पद्धतीने अपूर्णांक येतील. कारण का मित्रांनो, कारण समीकरण 1 आणि समीकरण 2 हे दोन्ही समीकरण समान असल्यामुळे ह्या समीकरणामध्ये x आणि y ह्या चलाच्या अनंत किमती येतात, अनंत उकली असतात, आणि म्हणून अपूर्णांक सुद्धा त्याचे अनंत अपूर्णांक आपण अशा पद्धतीने काढू शकतो. ओके, व्यवस्थित लिहा मित्रांनो. चला मित्रांनो, ह्याच सराव संचातला तिसरा प्रश्न बघा. प्रियांका व दीपिका यांच्या आजच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची आजची वय काढायला सांगा. ओके, आता या ठिकाणी काय करू मित्रांनो, समजा प्रियांकाचे आजचे वय आपण x वर्ष मानलं आणि दीपिकाचं आजचं वय y वर्ष मानलं, तर दोन्हीच्या वयाची बेरीज या ठिकाणी तुम्हाला 34 वर्ष सांगितलं मित्रांनो. म्हणजेच काय होईल, प्रियांकाचं आजचं वय तुमचं x वर्ष आणि दीपिकाचं आजचं वय तुमचं y वर्ष, आणि दोन्हीच्या वयाची बेरीज केली तर ती बेरीज तुम्हाला किती वर्ष सांगितली मित्रांनो, 34. हे लक्षात घ्या, 34 वर्ष. आणि म्हणून या ठिकाणी आपण 34 लिहिणार. ही पहिल्या अटीनुसार आपण असं लिहिलं, x अधिक y बरोबर 34. याला समीकरण नंबर 1 म्हटले. चला दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार काय सांगितलं बघा. दुसऱ्या अटीनुसार प्रियांका तुम्ही x मानलेला आहे, नंतर दीपिका तुम्ही y मानलेला आहे तिचं वय. मग काय सांगितलं, प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. ही मोठी आहे हिच्यापेक्षा. लक्षात घ्या, प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, आणि दोन्हींचं वय समान व्हायचं असेल तर जी लहान असेल तिच्या वयात किती मिळवायचे, 6 मिळवायचे. ही मोठी आहे की नाही, मग हिच्यात 6 मिळून जमणार नाही, इकडे 6 मिळवावे लागतील. म्हणून x बरोबर y अधिक 6 असं आपण लिहिलं तर पुढे जाऊन आपण त्याला असं लिहू शकतो मित्रांनो, हा x y ला इकडे घेतलं वजा y बरोबर तुमचे 6, आणि याला समीकरण नंबर 2. बस आता समीकरण 1 आणि 2 सोडवायचे.
बघा समीकरण x अधिक y बरोबर 34 हे पहिलं समीकरण आहे. x वजा y बरोबर 6 हे 2 नंबरचं समीकरण आहे. दोन्ही समीकरणांची आपण या ठिकाणी बेरीज करू मित्रांनो. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ओके, बेरीज करूया. बेरीज करण्यासाठी आपल्याला एकाखाली एक घ्यावे लागतील मित्रांनो समीकरण. पाहिजे असेल तर मी ह्या बाजूला लिहितो. मग आता एकाखाली एक. पहिलं समीकरण घेतलं x अधिक y बरोबर तुमचे 34 आहे. त्याच्या खाली दुसरं समीकरण लिहायचं x वजा y बरोबर तुमचे 6 आहेत मित्रांनो. दोन्हींची बेरीज करून मी इथं बेरजेचं चिन्ह लिहिलं. बघा आता तुमचे x मध्ये x मिळवल्यानंतर तुमचे 2x झाले मित्रांनो. अधिक y वजा y कटले म्हणजे 0 बरोबर. बघा 34 मध्ये 6 मिळवल्यानंतर तुमचे 40 होतात. किती सिंपल. x मध्ये x मिळवले 2x झाले. y ला अधिक होतं या ठिकाणी y ला वजा चिन्ह म्हणजे y मधून y कटले 0 झाले तुमचे बरोबर. 34 मध्ये 6 मिळवले तर तुमचे 40 झाले मित्रांनो. आणि खाली तुम्ही असं म्हणू शकता 2x बरोबर 40 म्हणजेच x बरोबर 40 छेदस्थानी तुम्ही 2 केले तर किती होतील. 40 च्या निम्मे किती झाले तुमचे 20. x किती आला तुमचा 20. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा है की नाही. समीकरण x बरोबर 20 समीकरण 1 मध्ये ठेवूया. ज्या समीकरणात आपल्याला ती किंमत ठेवायची ते समीकरण लिहायचं मित्रांनो पुन्हा, म्हणजे चूक होत नाही. लक्षात घ्या. आपण कुठल्या समीकरणात ठेवणार. मग आता या ठिकाणी बघा x अधिक y बरोबर 34 लिहितो पुन्हा. राईट. त्याच्यात तुम्हाला x 20 ठेवायचा आहे. मग x च्या जागेवर 20 ठेवा या ठिकाणी. 20 अधिक y बरोबर तुमचे 34 आहे. म्हणजेच y बरोबर 34 हे 20 इकडे गेल्यानंतर वजा होतील. राईट. म्हणजेच y किती होईल सांगा बरं मग आता. 34 मधून 20 गेल्यानंतर 14. y किती आला तुमचा 14. चला तर x आणि y च्या किमती काढून झाल्यात मित्रांनो. आता आपल्याला फक्त लिहायचं काय बघा. प्रियांकाचे आजचे वय. प्रियांकाचे आजचे वय तुमचं x मानलेलं आहे. प्रियांकाचं आजचं वय x. ती किती वर्ष घेतलं 20 वर्ष म्हणून या ठिकाणी 20 लिहूया आपण. 20 वर्ष. राईट. त्याचबरोबर दीपिकाचं वय 14 काढलं आपण आणि ते बघा y मानलेलं आहे की नाही. दीपिकाचे आजचे वय. दीपिकाचे आजचे वय ते किती काढलं आपण 14 वर्ष आणि म्हणून या ठिकाणी 14 लिहू शकतात. 14 वर्ष. बघा दोन्हीतला फरक पहा तुम्ही. 14 आणि 20 मधला फरक 6 वर्षाचा फरक आहे की नाही. म्हणजेच कोण मोठा आहे. प्रियांका ही दीपिकापेक्षा मोठी आहे. बघा प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. दिसते की नाही. आणि दोन्हीच्या वयांची बेरीज जर केली मित्रांनो 34 येते आणि ती बेरीज सुद्धा तुमची 34 येते. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं सोपं असं उदाहरण आहे. व्यवस्थित लिहा मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.